नमस्कार, मी अक्षय कुडकेलवार न्यूज 18 लोकमतच्या ए भावा कुणाची हवा या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय। आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध मतदारसंघामध्ये कुणाची हवा हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही या सगळ्या ठिकाणी करतोय। सध्या आपण आलो आहोत नागपूर मतदारसंघामध्ये, ज्या ठिकाणी लढत असणार आहे ते केंद्रीय रस्ते बांधकाम मंत्री नितीन गडकरी आणि यासोबत त्यांना टक्कर देत आहे भारतीय जनता पार्टीतनंच बंडखोरी करून बाहेर पडलेले माजी खासदार नाना पटोले हे काँग्रेसचे उमेदवार असणार आहे। सध्या आपण बर्डी परिसरात आहोत आणि बर्डी परिसरात असलेल्या सगळ्या लोकांकडून जाणून घेणार आहोत नेमकी मतदारसंघात कुणाची हवा आहे। सर, काय सांगाल, कुणाची हवा मतदारसंघामध्ये दिसून येते? गडकरी साहेबांची हवा आहे। अच्छा, हां, तर विकास कामामध्ये खूप मोठा वाटा आहे त्यांचा, त्याच्यामुळे तर गडकरी साहेबांची हवा आहे। नाना पटोले आपला विजयाचा दावा करतायत। नाही, दावा तर सगळेच करणार आहेत, पण जो काम करेल त्यालाच लोक निवडून देतील। सर, काय वाटतं तुम्हाला, कुणाची मतदारसंघामध्ये हवा आहेत आणि खरोखर गडकरींनी विकास केला असं बोललं जातंय, खरंच विकास केला? डेफिनेटली विजिबल है उनका, उन्होंने जो काम किया विजिबल है, दैट इज वाई ही इज श्योर शॉट। एंड नाना पटोले ही इज लाइक आउटसाइडर फॉर नागपुरकर्स, तो इसीलिए उतना ज़्यादा उनका इम्पैक्ट नहीं रहेगा। और गडकरी का तो काम बोलता है, नागपुर में दिखाई पड़ता है, सेंटर का नहीं पता। जी हाँ सर, आप मुझे क्या कहना चाहोगे, किसकी हवा आपके चुनाव क्षेत्र में दिखाई देती है और कौन चुन के आना चाहिए ऐसा लगता है? भैया चुन के तो नितिन गडकरी जी आने को होना, क्योंकि वो विकास कर रहे हैं नागपुर शहर का, तो बहुत ही कर रहे हैं। क्या बाकी हवा का नहीं मालूम है, लेकिन नितिन गडकरी जी आने को। अच्छा, हाँ, विकास कर रहे हैं नागपुर में और उनके पास में कोई भेदभाव नहीं है। हाँ, काही महिला सुद्धा आहे आपल्यासोबत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। काय वाटतं, कुणाची हवा मतदारसंघामध्ये? गडकरी साहेब अच्छा, त्यांचं काम इतकं मोठं आहे की आजपर्यंत जे नागपुरात कधी झालं नाही ते आज दिसून राहिलंय। मॅडम, कोण निवडून यावं असं वाटतंय मतदारसंघामध्ये आणि काय कारण आहे? गडकरी साहेब। अच्छा, का बरं असं? गडकरी साहेबांचं काम खूप छान आहे आणि ते सगळं काही करू शकतात आणि लोकांचा विश्वास पण आहे। इतरही काही लोक या सगळ्या ठिकाणी आहेत आपल्यासोबत। मॅडम, काय सांगाल, कुणाची हवा मतदारसंघामध्ये दिसून येते? गडकरी गडकरी बोललं जातं, का गडकरीच का? आता कुणाला दुसऱ्याला एखादी संधी मिळावी असं वाटत नाही? वेल, मिळाली पाहिजे संधी, पण गडकरींनी एवढे कामं केले आहेत तर गडकरींचीच हवा आहे सगळीकडे। मला वाटतं गडकरींचीच हवा आहे। आपके चुनाव क्षेत्र में किसकी हवा दिखाई दे रही है, कौन चुन के आएगा ऐसा लग रहा है? जहाँ नाना वहाँ जाना। अच्छा, हाँ, कौन लगे, आप थोड़ा सामने आइए। हाँ, जहाँ नाना वहाँ जाना, नाना पटोले ही आएगा। नाना पटोले चुन के आएंगे ऐसा आपको लगता है? उनकी हवा है, लेकिन लोग तो गडकरी करे, बहुत सारे काम। तो वो तो उनका है तो वो तो काम करेंगे। अभी नागपुर में रहते हैं तो नागपुर की हवा बोलेंगे, हम तो उनके एरिया के, तो हम बोलेंगे ना नाना जी नाना आएंगे करके। सर, काय सांगाल, नागपूरमध्ये कोणाची हवा दिसून येत आहे आणि कोण निवडून यायला पाहिजे असं वाटतं? हवा म्हणजे आता सुरुवात झाली आहे चुनावाची, पण नानाचा जोश दिसत आहे। कमाल कमाल आहे, कमाल कमाल आएगा। नितिन गडकरी आएगा, नितिन गडकरी आएगा। क्यों ऐसा लगता है नितिन गडकरी को फिर से? उन्होंने काम किया और यहाँ का है वो। अच्छा, उन्होंने काम किया है और यहाँ का आदमी। तर काय सांगाल, नितिन गडकरींनी काम केलं, नितिन गडकरी काम तो केला है। नागपुर में 50 सालों में आज तक कुछ हो नहीं सका है कांग्रेस के ज़माने में, तो मेरे हिसाब से तो नितिन गडकरी और बीजेपी के राज्य में सब कुछ विकास हुआ है। जो डेवलपमेंट हुआ है वो इन्हीं के राज्य में हुआ है। मेरे हिसाब से तो नितिन गडकरी ही कमल ही चुन के आएंगे और नरेंद्र मोदी प्रधानमंत्री। मैडम, आपका भी वोट नितिन गडकरी। नागपुर की क्या डेवलपमेंट आपको दिखाई देती है, क्यों नितिन गडकरी को आपको चुन के देना है? हमारे घर के सामने रोड वगैरह बन चुके हैं, रोड बन चुकी है हमारे घर के सामने, सीमेंट रोड बन चुकी है, बहुत सारी सुविधाएं उपलब्ध कर चुके हैं उन लोगों ने। नितिन गडकरी ने महिलाओं लोग के लिए ज्यादातर सुविधा हो गई है, मेट्रो ट्रेन से जैसे। सर, क्या कहना चाहोगे? 70 साल से कुछ नहीं हुआ, अभी मेट्रो तो आई है जिंदगी में पहली बार यहाँ पे 5 साल में, और मोदी आएगा इस पर। लेकिन मेट्रो तो हम देख रहे हैं, मेट्रो तो अभी बंद है। कहाँ मेट्रो, तो अभी तो काम चल रहा है, तो कैसे भी बंद रहे, बंद काम में थोड़ी आएगा। अभी मोदी आएगा और यहाँ पे सब बीजेपी सरकार बनेगी, बाकी तो इसको कोई काम है ही नहीं, बाकी हुआ था वैसे ही। दादा, काय म्हणता, कोण आलं पाहिजे? आपले नितीन गडकरी साहेब आले पाहिजे। ते महापुरुष आहे, म्हणजे चांगले माणूस आहे, म्हणजे भेदभाव नाही त्याच्यामध्ये काही, सगळं घेऊन चालते आणि चांगले माणूस आहे। काय सांगशील मित्र? सर, सर्वात मोठं जे बेरोजगारीबद्दल जे काही बोलल्या जाते त्याच्याबद्दल माझे एकच मत आहे, सध्या काम चालू आहे
सध्या काम चालू आहे. येणाऱ्या 60 वर्षाच्या याच्या आधी जे 60 वर्ष होतं, जे आमच्या वडिलाच्या आधी जे काही होतं त्याच्या वेळेस हे सगळं दिसत नव्हतं. नागपूरमध्ये मेट्रो येणे सर्वात म्हणजे स्वप्नपूर्ती होण्यासारखं कारण आहे. स्वप्नपूर्ती होण्यासारखं कारण आहे. आणि नागपूरमध्ये नितीन गडकरी आणि केंद्रामध्ये नरेंद्र मोदी हे सरकार पक्का. मोदी सरकार आना चाहिए. मोदी ने अपना मेट्रो का काम किया है, रास्ते जिधर उधर पूरे सीमेंट रोड के काम चालू है उसके, और ये ग्रामीण के भी कोई काश्तकारी के खेती के बारे में उसके कर्ज माफ़ किया है, और बाकी बारीक काम चालू है और मोदी सरकार आना चाहिए. मोदी सरकार, या ठिकाणी मोदी सरकार आणि नितीन गडकरी निवडून यावं अनेकांचं मत आहे. अनेक आपल्यासोबत या संपूर्ण मार्केटचा आपण जायदा घेतो. लोकांना आपण या विचारण्याचा प्रयत्न करतोय नेमकं कुणाची हवा आहे या मतदारसंघामध्ये. काय वाटतं कुणाची हवा मतदारसंघामध्ये, कोण निवडून आलं पाहिजे? ह्या मतदारसंघात, नागपूर मतदारसंघामध्ये नितीन गडकरी हे निवडून येतील. अच्छा. कारण त्यांनी मागील 5 वर्षामध्ये जे काम केले त्या कामाचा अनुभव त्यांना आहे आणि चांगले कामं केले विकासाचे. सक्षम नेतृत्व हे फक्त नितीन गडकरीचं आहे, त्याच्यावरती कोणीच नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न असो किंवा रोडाचे पूर्ण केंद्रातले कोणतेही प्रश्न असो ते फक्त नितीन गडकरी उचलू शकतात, त्याच्यावरती कोणीच नाही. निवडून मागच्या 5 वर्षामध्ये नितीनजीने काम केलेलं आहे, पूर्ण देशांनी पाहिलेलं आहे. आणि केंद्रामध्ये जे आता भाजप सरकार येणार आहे तर नागपूरला पुढे जर ग्रोथ करायची असेल तर नितीनजीने आवश्यक आहे. आणि आमचा कौल हा नितीनजींनाच राहील. आणि वरते मोदी देशासाठी चांगले आहेत, त्यामुळे वरते पण जो कौल आहे तो नरेंद्र मोदींनाच राहील. निवडून कोणी पण या, पण सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न जे असतात मूलभूत सुविधा, ते रस्ते, इथले नागपूरचे रस्ते जर पाहिले तुम्ही तर तुम्हालाच एकदा तुम्ही कॅमेरा घेऊन तुम्ही स्वतः फिरा की नागपूरचे रस्ते कसे. कारण एवढे खड्डे की लोकांना, जो इनफॉर्मल सेक्टरमध्ये लोक आहे किंवा जे गोरगरीब लोक आहेत त्यांना किती त्रास होतो. निवडून कोणी येऊ, नितीन गडकरी हो, नाना पटोले हो, पण ह्या लोकांनी नितीन गडकरींनी विकास केला असं बोललं जातंय. झालाय विकास? आता विकास केला हे नागपूरच्या जनतेने सांगायला पाहिजे की विकास केला का नाही केला. आता तुम्ही इकडे कॅमेरा फिरवा, रस्ते तुम्ही बघू शकतात, विकास केला का नाही केला. कसं आहे, सांगणं आणि कॅमेऱ्यामध्ये दाखवणं ही प्रॅक्टिकल गोष्ट वेगळी असते. त्यामुळे तुम्हीच कॅमेरा घेऊन, तुमचं मत काय? आम्ही दाखवू, तुमचं मत काय? झाला विकास? माझं मत तर असं आहे की नागपूरच्या जनतेनेच ठरवायला पाहिजे की जो विकास करणारा त्याला निवडून द्या. काय सांगाल? तसंच तर तेच सेम आहे की नागपूरच्या जनतेनेच ठरवायला लागेल की आम्हाला तर स्वीकृत दृष्टीने असा कोणताही विकास दिसत नाहीये. हां, मेट्रोचं भांडवल केलं जातंय नागपूरकरांसाठी. तेवढे गरज आहे का नागपूरसाठी हे पण आधी समजायला पाहिजे. कारण मेट्रो कसं आहे, ज्या सिटीमध्ये खरंच मेट्रोची गरज आहे तिथं मेट्रो तुम्ही करा ना. इथं मेट्रोची गरज आहे का हे पहिले तुम्ही लोकांमध्ये जाऊन विचारा ना. कारण काय होतंय, आता तुम्ही मेट्रो बनवताय, किती लोकांना किती ट्रॉफिकचा सामना करावा लागतोय. जो एखादी व्यक्ती आहे त्याला हॉस्पिटलमध्ये जायचंय, एखादी व्यक्ती ॲम्ब्युलन्समध्ये, तर त्याला किती सामना करावा लागतोय ट्रॉफिकचा. हा विषय गाईड केला पाहिजे. सर, चांगल्या गोष्टी. ये भावा कुणाची हवा या कार्यक्रमात या ठिकाणी एक छोटासा ब्रेक घेतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा न्यूज 18 लोकमत.